नमस्कार मित्रांनो, आज 21 मार्च 2025. आज आपण काही चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न बघणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न विचारलेला आहे, 97वे ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने जिंकला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एनोरा. अजून आपण काही माहिती बघू. बघा, ऑस्कर पुरस्कार 2025 सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे एनोरा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे सीन बेकर, सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे एड्रियन ब्रॉडी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब मिळाला आहे मिकी मॅडिसनला, सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा एनोराची आहे, सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा कॉन्क्लेव, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण द ब्रुटलिस्ट, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट फ्लो आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट आय एम स्टील हिअर ब्राझील. बघा, हॉनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस पुरस्कार हा कोणाला देण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नरेंद्र मोदी. बघा, बार्बाडोस सरकारद्वारे दिला जाणारा हा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे. 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना कुठल्या कुठल्या देशांनी सन्मानित केलं, पुरस्कार दिले बघूया. बघा, भूतानने मोदींना ऑर्डर ऑफ ड्रॅक गॅल्पो पुरस्कार दिला. त्याच्यानंतर बघा, रशियाने ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्कार दिला. त्यानंतर नायजरने ऑर्डर ऑफ नायजर पुरस्कार दिला. डोमिनिकाने डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर मोदींना दिला. त्याच्यानंतर बघा, ऑर्डर ऑफ एक्सलन्स गुयाना हा गुयानाने दिला. ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा बार्बाडोसने दिला. आणि ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कुवेतने मोदींना 2024 मध्ये दिला. त्याच्यानंतर बघा, ग्लोबल टुरिझम इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 14वी. बघा, टॉप 3 देश जिथे दहशतवादाचा सर्वाधिक प्रभाव आहे त्याच्यामधला पहिला टेररिझमच्या प्रभावाखाली असलेला देश आहे बुकिर्ना फासो, दुसरा आहे पाकिस्तान आणि तिसरा आहे सिरिया. आता भारताच्या शेजारील देशांची रँक जर बघायची झाली तर अफगाणिस्तान हा सुद्धा टेररिझम इंडेक्समध्ये 9व्या क्रमांकाला आहे. त्यानंतर म्यानमार 11व्या क्रमांकाला आहे, बांगलादेश 35व्या क्रमांकाला आहे, नेपाळ 68 क्रमांकाला आहे, भूतान 100व्या क्रमांकाला आहे आणि श्रीलंका सुद्धा 100व्या क्रमांकाला आहे. बघा, चक्रीवादळ गॅरेन्स कोणत्या महासागरात निर्माण झाले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हिंदी महासागर. आता अजून आपण काही चक्रीवादळं, त्यांचं स्थान आणि त्याच्यापासून प्रभावित झालेले देश बघूया. बघा, सायक्लोन रेमेल याचं स्थान आहे बंगालच्या उपसागरामध्ये. प्रभावित देश आहे बांगलादेश आणि भारतामध्ये पश्चिम बंगालचं राज्य. सायक्लोन आसना याचं स्थान आहे अरबी समुद्र. प्रभावित देश भारत आणि भारतामध्ये गुजरात राज्य. सायक्लोन दाना बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालं, ओडिसा हा त्याने प्रभावित झाला. सायक्लोन फेंगल बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालं आणि तमिळनाडू राज्य त्याच्यापासून प्रभावित झालं. बघा, भारताचा पहिला नदी डॉल्फिन जनगणना सर्वेक्षण रिव्हर पॉप्युलेशन सर्वे हा वर्ष 2021-23 मध्ये झाला होता आणि याच्यामध्ये भारतामध्ये एकूण डॉल्फिनची संख्या 6327 इतकी मोजली गेली आहे. आता जर राज्यांच्या नुसार जर डॉल्फिनची संख्या बघायची झाली तर बघा, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 2397 डॉल्फिन आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर बिहारमध्ये 2220, पश्चिम बंगालमध्ये 815, त्यानंतर आसाममध्ये 635, झारखंडमध्ये 162, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये 95 आणि पंजाबमध्ये आपल्याला 3 डॉल्फिन बघायला भेटतात. बघा, गंगा नदीमध्ये आढळणारी गंगा नदी डॉल्फिन ही भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. बघा, मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न बघा, स्टीव्ह स्मिथ ज्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ओडीआयज क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया. स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. बघा, टांगानिका सरोवर कोणत्या खंडात स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आफ्रिका. टांगानिका सरोवर हे आफ्रिका खंडामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्राद्वारे झिरो डिस्क्रिमिनेशन डे कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1 मार्चला झिरो डिस्क्रिमिनेशन डे संयुक्त राष्ट्रांद्वारे साजरा केला जातो.
बघा 2025ची जी थीम आहे झिरो डिस्क्रिमिनेशन डेची ती आहे वी स्टँड टुगेदर. पुढील प्रश्न बघूया. थलकी वंदनम ही जी काही योजना आहे ही कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे, त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश राज्यामध्ये ही थलकी वंदनम योजना सुरू करण्यात आलेली आहे. बघा कोणत्या उपग्रहाने सौर ज्वालामुखी कर्नलचा पहिला फोटो घेतला, तर याचं योग्य उत्तर आहे आदित्य L1 जे भारताचं आहे त्याने सौर ज्वालामुखी कर्नलचा पहिला फोटो घेतला आहे. बघा विश्व वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो, त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 3 मार्चला आपण विश्व वन्यजीव दिवस साजरा करतो. 2025ची थीम आहे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, फायनान्स, इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट. बघा 4 मार्च 2025 रोजी कोणत्या 2 रेल्वे PSUजला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे, त्याचं योग्य उत्तर आहे IRCTC आणि IRFC. या दोघांना नवरत्न दर्जा 4 मार्च 2025 रोजी देण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. संयुक्त राष्ट्र महासभेने कोणत्या तारखेला जागतिक ध्यान दिवस घोषित केला आहे, त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुढे बघा भारताच्या पहिल्या कीटकनाशक विरोधी सूटचे नाव काय आहे, जो शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी तयार केला आहे, त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो किसान कवच. किसान कवच हा भारतातील पहिलाच कीटनाशक विरोधी सूट आहे, तो शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी तयार केला गेला आहे. बघा भारतामध्ये DG यात्रा सुरू करणारे 14वे विमानतळ कोणते आहे, त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा यांनी भारतामध्ये DG यात्रा प्रणाली सुरू केली आहे आणि असं सुरू करणार हे 14वे विमानतळ ठरलेलं आहे. बघा भारतातील पहिला मल्टीपर्पज ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्ट कोणत्या राज्यात त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हिमाचल प्रदेशमध्ये मल्टीपर्पज ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्ट जो भारतातील पहिला प्रोजेक्ट आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न बघूया. नुकतीच भारतातील 14वी महारत्न कंपनी कोणती बनली आहे, त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो HL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही नुकतीच भारतातली 14वी महारत्न कंपनी बनली आहे. पुढील प्रश्न बघा. कोणत्या कंपनीला अलीकडे मेक इन इंडिया बुलेट ट्रेन तयार करण्याचा करार मिळाला, त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो BEML भारत अर्थमोर्स लिमिटेड हिला मेक इन इंडिया बुलेट ट्रेन तयार करण्याचा करार मिळाला आहे. बघा भारतात कुंभमेळा किती ठिकाणी आयोजित केला जातो, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 4 ठिकाणी भारतात कुंभमेळा आयोजित केला जातो. ही 4 ठिकाणं बघा हरिद्वार गंगा नदीच्या काठी, प्रयागराज गंगा यमुना आणि सरस्वती संगम त्याच्या काठावरती, नाशिकला गोदावरी नदीच्या काठावरती आणि उज्जैनला शिप्रा नदीच्या काठावरती कुंभमेळा आयोजित केला जातो. पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिला बायो ब्युटिमेन राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यात त्याचं उद्घाटन करण्यात आलं, त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र. बघा भारतातील पहिली त्रिसेवा ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोणत्या शहरामध्ये बांधण्यात आलं आहे, त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मुंबई. मुंबईमध्ये भारतातील पहिलं त्रिसेवा टाय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने बघा मित्रांनो आज आपण काही चालू घडामोडी बघितल्या. धन्यवाद.